नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे वाळवणीतला आपला चौथा पदार्थ बघणार आहोत. तो म्हणजे आपली रव्याची मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई. ही कुरडई एवढी छान होते ना आणि पांढरी शुभ्र होते ना, तर कोणीही याला करू शकेल. अगदी एवढी सोपी ही कुरडई आहे आणि ही कुरडई 3 ते 4 पट अशी फुलते आणि दुधासारखी पांढरी अशी ही कुरडई होते आणि खायला तर अप्रतिम लागते. जशी गव्हाची लागते ना तशीही लागते. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, अशा पद्धतीने मी हे ग्लासचं प्रमाण घेतलेलं आहे. तर 2 ग्लास मी रवा यामध्ये घेतलेला आहे. तर म्हणजे 2 ग्लास म्हणजे माझं हे अर्धा किलो रवा होता. तर अर्धा किलोच्या प्रमाणात मी या कुरडया केलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा रवा घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी टाकायचं आहे आणि हा रवा आपल्याला भिजत ठेवायचा आहे. तर आपण काय करतो, मिनिमम 3 दिवस हे भिजत ठेवतो. तर तुम्ही बघू शकता हा दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने वर असा फेस आलेला आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पहिल्या दिवशी कसं जी घाण वगैरे असते ना ती वर निघून जाते, म्हणून अशा पद्धतीने हा काढून घेतला. आता याच्यामध्ये परत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही परत कुरडई आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायची आहे. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता ही कुरडई अशी छान असं म्हणजे थोडंसंच याला फेस आलेला आहे. पण या कुरडईचा माझा मुलगा म्हणत होता की मम्मा खूप वास येतोय, खूप वास येतोय. पण त्याच्या कंटाळल्यामुळे मी काय केलं, दुसऱ्या दिवशीच ही कुरडई केलेली आहे. म्हणजे तुम्ही म्हणू शकाल की आपण चौथ्या दिवशी कुरडई करतो, तर मी ही तिसऱ्या दिवशी कुरडई केली आहे. 2 दिवस रात्रभर भिजायला घातलेले आहे आणि तिसऱ्या दिवशी केलेली आहे. आता आपण जे वरचं पाणी काढून घेतलेलं आहे, आता हे जे पांढरं राहिलेलं आहे ते म्हणजे चीक आहे. हे चीक अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, मोजून घेणार आहोत. तर ज्या भांड्याने आपण चीक मोजलं होतं त्याच भांड्याने आपण पाणी मोजलेलं आहे. तेवढंच पाणी आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि गरम करायला ठेवायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे पाणी आपल्याला काय करायचं आहे, उकळून घ्यायचं आहे. तर आता हे पाणी उकळलेलं आहे आणि जे आपण चीक साईडला काढला होता, तर याच्याने आता आपल्याला काय करायचं आहे, एका हाताने टाकायचं आहे आणि दुसऱ्या हाताने हे अशा पद्धतीने मी लाटणं घेतलेलं आहे. तर याला हलवून घ्यायचं आहे. मी माझ्या मैत्रिणीची मदत घेतलेली होती टाकण्यासाठी आणि मी अशा पद्धतीने हलवून घेत होते. तर तुम्हाला जमलं तर तुम्ही म्हणजे तुमच्या फ्रेंड्सची वगैरे मदत घेऊन अशा पद्धतीने टाकण्यासाठी मदत करू शकता. कारण काय होतं, कधी यामध्ये गुठळ्या होतात. तर अशा पद्धतीने मी तिची मदत घेतल्यानंतर हे अशा पद्धतीने हलवून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता पहिला हे असं पांढरं शुभ्र दिसत आहे, पण जसं हे शिजवत जाईल तसं हे ट्रान्सपरंट दिसत जातं. तर अशा पद्धतीने मी लाटण्याच्या साह्याने याला छान असं मिक्स करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आणि गॅस मी काय केलेला आहे, मोठा न ठेवता मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने हे बघा, मी जसं शिजवत होते तसं थोडासा कलर म्हणजे व्हाईट असं ट्रान्सपरंट दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे आणि याला झाकून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, अरे तुम्ही तर म्हणता पातेला होता, आता कढई कशी आली. तर माझी स्टीलची पातेला होतं, त्याला खाली लागत होतं, म्हणून मी काय केलं, याला कढईमध्ये ट्रान्सफर केलं आणि यामध्ये सुद्धा आता आपल्याला एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता छान हे चीक आपलं शिजलेलं आहे. तर चीक शिजलेलं कसं कळतं, तर तुम्ही बघू शकता हे कढई असं सोडत आहे, म्हणजे हे चीक छान असं शिजलेलं आहे. टोटल मला 15 मिनटं लागलेले आहे ते चीक शिजायला. आणि जर दुसरी पद्धत तुम्हाला हवी असेल तर थोडंसं हाताला पाणी आपण लावून घ्यायचं आहे आणि चीक आपल्याला असं हातावर घेऊन बघायचं आहे. जर हाताला चीक चिकटला नाही तर हे आपलं चीक छान शिजलेलं आहे. जर चिकटत आहे तर थोडंसं तुम्ही शिजवू शकता. तर मी काय केलेलं आहे, चीक आपलं शिजलेलं होतं. आता मी सोयऱ्यामध्ये हे चीक भरून घेत आहे आणि याच्या मस्त अशा कुरड्या करून घेत आहे. तर अशा पद्धतीने सोयऱ्या भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण चीक केलेलं आहे म्हणजे जे केलेलं आहे कुरडयाचं पीठ, ते झाकून ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने गरमच आपल्याला कुरडया घालून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बघा किती पांढरी शुभ्र ही रव्याची कुरडई झालेली आहे, मस्त अशी झालेली आहे आणि चवीला सुद्धा खरं सांगते सेम गव्हाच्या कुरडईसारखी होते, आंबूस मस्त अशी. आणि माझ्या मुलांनी म्हणलं पण वास येतो, पण त्यावेळीच निम्मं हे जे चीक आहे ना ते मुलांनी खाऊन टाकलेलं होतं. तर जेवढं चीक उरलेलं होतं तेवढ्याचं मी हे कुरडया घालून घेतलेल्या आहेत. तर जे मी करत होते त्यातलंच ते हे मुलं माझे खात होते, तर त्यांना ते एवढं छान आवडलं होतं. तर अशा पद्धतीने मी बघा दुसराचं सोयरा भरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी या
कुरडया करून घेत आहे. तुम्हाला कलर टाकायचा असेल तर तुम्ही कलरसुद्धा टाकू शकता. तर आपल्या चॅनेलवर खूप साऱ्या आपल्या पापडाच्या रेसिपी मी रोज टाकत आहे. तर प्लीज माझ्या चॅनेलवर जाऊन तुम्ही सर्व पापडाच्या रेसिपी बघू शकता. आणि अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशा या कुरडया काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता या एवढ्या कुरडया आपल्या तयार झालेल्या आहेत. आता या कुरडया आपण 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत. तर 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही बघू शकता पांढरी शुभ्राची ही पांढरी शुभ्र कुरडई रव्याची तयार झालेली आहे. आणि चवीला तर अप्रतिम लागते ही कुरडई, जशी गव्हाची असते ना तशी लागते. इकडे तेल पण छान गरम झालेलं आहे बघा. तर मी कुरडई टाकली आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी ही कुरडई फुललेली आहे. आणि ही कुरडई कोणीही करू शकेल, कुणाला म्हणजे जमणार नाही असं नाही होणार. जर पाण्याचं प्रमाण तुम्ही सेम घेतलात ना तर कुरडई कुणालाही जमेल. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी कुरडया तळून घेत आहे. तर मी जास्त काही कुरडया तळलेल्या नाहीत, फक्त 4च कुरडया या तळून घेतलेल्या आहेत. आणि त्या किती छान अशा फुलत आहेत हे तुम्हाला दिसतच असेल. आणि ते म्हणजे काळपट जरासुद्धा पडलेली नाही आहे, पांढरी शुभ्र अशी ही कुरडई तयार झालेली आहे. तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती पांढरी शुभ्र ही कुरडई तयार झालेली आहे. मस्त अशी ही फुललेली आहे. 3 ते 4 पट ही कुरडई फुलते बघा. ही बघा मी तळलेली कुरडई आणि जी आपण जे तळली नाही ती कुरडई, या दोन्हीमध्ये फरक बघा तुम्हाला जाणवत असेल की किती मस्त ही कुरडई फुललेली आहे. तर हे बघा मी टोटल 4 कुरडया तळलेल्या आहेत. तर पूर्ण प्लेट आपली भरलेली आहे. या अशा पद्धतीने 4 ते 5 फुलतात. तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता.